मी हरेंद्र रूपचंदजी कुतीरकर, मुक्काम जांभळी, जिल्हा तालुका सळकर. मी सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद गोंदिया इथे मागील 1 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आज इथं हा धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांची 150वी जयंती असल्याने मला इथं आमंत्रित केलेलं आहे. सर, आता गावोनगावी एक आदिवासी समाजामध्ये चेतना निर्माण झालेली आहे. कार्यक्रमामुळे आपल्याला समाजापर्यंत गुणवत्ता किंवा जो आहे संदेश आहे कोणाप्रमाणे पाठवता येईल? ऍक्च्युली कसं आहे की कार्यक्रमामध्ये सगळ्याच गोष्टी असतात, गुणवत्ता भाषणं वगैरे सगळे असतात, पण खरी गुणवत्ता जर आपल्याला आमच्या आदिवासीच्या विद्यार्थ्यापर्यंत, आदिवासी समाजापर्यंत पोहोचवायचं असेल तर छोटे छोटे कॅम्प गावामध्ये जाऊन छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिथं जिथं आदिवासी समाज जास्त आहे, मग तो छोटा असेल किंवा काय असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचणे. आमचे जे प्रशिक्षित लोक आहेत, जे आम्ही मार्गदर्शन करतो लोकांना, त्यांनी जाऊन तिथं त्यांच्या गावातील मुलं बाळ आहेत त्या सगळ्या लोकांना प्रशिक्षित करणे, ज्ञान देणे हे आवश्यक आहे. गाव असं होतं जायला रस्ता नाही, तिथून तुमची असं शिक्षणामध्ये कसं हे संपादन केलं? बघा, माझे घरची परिस्थिती कशी शिक्षणाचीच होती. वडील पण शिक्षितच होते, आई वडील सगळे शिक्षित होते. तरी सुद्धा मला जे इन्स्पायरेशन माझ्या शिक्षकांकडून मिळालं. मी सुरुवातीला दिल्ली मोगावला शिकत होतो, त्याच्यानंतर मग पुढे आमगाव आणि गोरेगावला गेलो. पण असं शिकत असताना जेव्हा मला मोठ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात त्यांचे मी पाहिलं, त्यावेळेस मला त्यांच्यासारखं व्हावं असं वाटलं. तुम्हाला एक माझ्या जीवनातील महत्त्वाची घटना सांगतो. मी फर्स्ट इयरला असेल त्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये मी गावाला आलो होतो. आणि त्यावेळेस आमच्या गाव हा नक्सलाईट होतं. आमच्या गावामध्ये नक्सलाईट भाग होता, पोलिसांची चौकी होती. त्यावेळेस एक SP आले होते, देशमुख म्हणून. मी माझ्या घराच्या समोरच ते उभे होते आणि त्यांच्याकडे पाहिलं, त्यांचा ताफा, त्यांचा रुबाब, आणि म्हटलं की आपल्यालाही अशा प्रकारे काय व्हायचं आहे. तिथून खरी म्हणजे MPSC UPSC कडे तिथून आम्ही आमच्या आता समाजाला काय संदेश? समाजाला संदेश द्यायचा आहे की आमच्या समाजाची मुले, म्हणजे आदिवासी समाजाची मुले जे MPSC UPSC किंवा IAS IPS बनण्याकरता पुढे होत नाही, त्यांनी पुढे यावं. आज पूर्वी आमच्या काळात तर आम्ही भामरागडचा विचार करतो. तुम्हाला भामरागडला डॉक्टर आमटे साहेबांची जी संस्था आहे, तिथूनही आमच्या आदिवासीचे 4-5 विद्यार्थी मुंबईला ते कॉम्पिटिशन यांना मिळाले तर हे खरोखरच तिकडे जातील. समाजाला आरक्षण मिळत आहे, परंतु अजून समस्या संपत नाही. शिक्षणामध्ये जेवढी प्रगती व्हायला पाहिजे ते होत नाही. तर काय म्हणाल सर, आता समाजामध्ये गुणवत्तेविषयी आपल्याला काय करायला पाहिजे? समाजाला काय? बरोबर आहे, पण ज्या काही योजना शासन राबवत असेल तरी त्या योजनामागे जो काही क्वालिटीयुक्त आपण म्हणतो एक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं दिलं पाहिजे किंवा ते देण्यासाठी जे मार्गदर्शक किंवा शिक्षक पर्टिक्युलर शाळेमध्ये वगैरे ते त्या गुणवत्तेचे पाहिजे, तरच ते शक्य आहे की आपल्या आदिवासी बहुल एरियामध्ये ज्या काही आपल्या गुणवत्तापूर्ण शाळा जरी काढल्या असेल शासनाने, तरी पण शिक्षण जर गुणवत्तापूर्ण नसेल तर विद्यार्थी बनू शकत गुणवत्तापूर्ण. आता नांदेड जिल्हा तिकडे जे आदिवासी समाजामध्ये काही लोक घुसले आहेत, त्यामुळे आपल्या भागातील जे आहेत आदिवासी त्यांना लाभ भेटत नाही आरक्षणाचा. याविषयी काय? हे काय आपण म्हणाले की नांदेड साईड किंवा मराठवाडा साईडला जे काही बोगसगिरी असेल किंवा नंदुरबारला, इव्हन विदर्भामध्ये पण बोगसगिरी आहे, फक्त त्या एरियातच नाही आहे. तर यामध्ये निश्चितच जे बोगस आहे ते इतर जातीमधलं आहे, जे उच्च जातीमधलं, आणि ऑलरेडी त्यांचा बॅकग्राऊंड त्यापर्यंत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या त्या वातावरणात वागल्यामुळे आणि परिस्थितीने पण सदा नसल्यामुळे ते कोचिंग क्लासेस म्हणा किंवा चांगल्या शाळेमध्ये आणि निश्चितच ते स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या पूर्वापेक्षा उजवे असतात. आपला परिचय आणि समाजाला काय? मी रूपचंद कोजबे, मी ॲज उपमहाप्रबंधक BSNL सेवानिवृत्त झालोय. माझ्या समाजाला एकच असेल की शासन ज्या प्रकारे आपल्या आदिवासी समाजाबद्दल जर एकीकडे जसं आपण आज म्हणलं का 150 जन्म
बिरसा मुंडा यांच्या जन्मप्रती जरी जनजाती गौरव दिवस साजरा करा असं जरी शासनाने आदेश काढला असेल, पण एकीकडे जनजाती गौरव दिवस शासन साजरा करा म्हणतो आणि दुसरीकडे याच समाजाची अवहेलना करतो. अन्याय अत्याचार पण होतात, वाढलेले आहेत. वाढत आहेत. आता एकदम मणिपूर म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी म्हणा, त्यामागचा जो आदिवासी मागे एकीकडे जनजाती गौरव दिवस करून त्यांना खुश करणे आणि दुसरीकडे त्या समाजावर अन्याय अत्याचार करणे, म्हणजे हा जो विरोधाभास वाटतो हा कुठंतरी आपल्या आदिवासी समाजाला गरजेचा आहे. आणि आपापल्या परिसरातील जे काही जनप्रतिनिधी आहेत त्यांना पण हे सांगणे आहे की बाबा हे जे घडत आहे, कोणते जे शासन आहे, जे चुकीची मानसिकता आपल्या आदिवासी समाजाबद्दल कुठेतरी बदल होणे शासनाच्या माणसाला गरजेचं आहे. 24 भारत, नागपूर, गोंदिया. आता आम्ही आहो सडक टोला इथं. या ठिकाणी जे महामानव आहेत आदिवासी समाज ज्यांना बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होत आहे, जयंतीमध्ये साजरी करण्यामध्ये त्यांच्या बरोबर ही जयंती जयंती टोला ग्रामपंचायत नगर येथे आदिवासी समाज येथे आदिवासी समाज एकत्र होऊन झाल्याने बिरसा मुंडाची, ज्ञानसिंग नाईक आणि दुर्गावती यांची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. हा तर लहानसा गाव आहे, तर मग कसं तुम्ही ह्या लहानशा मोकाशी टोला या गावामध्ये संपूर्ण आदिवासी समाज असल्यामुळे प्रत्येक घराने प्रत्येक जण 4,000 रुपये वर्गणी करून नक्कीची कोणाची त्याप्रमाणे ज्याप्रमाणे परिस्थिती असून त्याप्रमाणे आम्ही वर्गणी केला आणि आपल्या छोट्याशा गावामध्ये मूर्तीची स्थापना केलेली आहे.